नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लावण्य आता सिक्युरिटी गार्ड यांना समजावत असते की आपल्या ऑफिसच्या गणपतीशी रिलेटेड अशी कोणतीही वस्तू यायला नको आणि तेवढ्यात आत यायला नाही पाहिजे. आणि जर कोणी गणपतीची मूर्ती आतमध्ये घेऊन येताना दिसले तर त्यांना लगेच बाहेर काढायचे. आणि तेवढ्यात तेथे इशू येते, नाहीतर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल, लक्षात राहील ना. तेव्हा आता अचवन काका हो सांगतात. ईश्वरीला हसू येतं. तेव्हा लावण्य रागाने विचारते की तुला हसायला काय झाले. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा लावण्य मॅडम, तुझ्याकडे इतकी मोठी जर फॉरेनची डिग्री असेल. तेव्हा लावण्य म्हणते की हा तुझा बिझनेस नाही. तर ईश्वरी म्हणते की हो, हा माझा बिझनेस तर नाही, पण इतक्या शिकलेल्या व्यक्तीला इतकीशी साधीशी सुद्धा गोष्ट कळत नाही का. तर आता लावण्याला राग येतो. अहो मॅडम, म्हणजे हे बघा, जो अख्ख्या जगाचे रक्षण करतो तर त्याला तुमचे हे 2 सिक्युरिटी गार्ड अडू शकतात, याचा एकदा विचार करा. आणि कमाल आहे तुमच्यामध्ये इन्सानियत ही थोडीशी कमी आहे हे मला माहिती होत, पण समज सुद्धा. तेव्हा आता लावण्य इतका राग येतो. लावण्य आता लगेच रागाने तिचा हात धरते. तेव्हा आता ईश्वरी तिला एक छान असं उत्तर देते की हे बघ, विसरलात का, इंदोरी माणसाची फक्त दोस्ती करायची असते. क्योंकि हम यारों के यार होते हे म्हणून के जाने दुश्मन होते. आणि माझा हात सोडा असे रागाने म्हणते. तर लावण्य रागाने तिचा हात असा जोरात झिडकारते. त्यानंतर आता गणपतीच्या पूजेसाठी आजी आणि आपल्या अंजली ताई अगदी इतक्या छान तयार होऊन येतात. तर त्यांना बघून अख्खा हा स्टाफ खुश होतो. तर आता त्या मुली म्हणतात की आजी, खरंच तुम्ही किती दिवसातून ऑफिसमध्ये आला. तो तेव्हा आजी म्हणते की अहो काय करणार, कारण तुमचे सीओ आम्हाला बोलवतच नाही. त्यावर आता अर्णव म्हणतो की आजी चल आपण माझ्या कॅबिनमध्ये जाऊन बसूयात. तर आजी म्हणते की अरे तुझी कॅबिन मी अनेक वेळा बघितलेली आहे, परंतु ईश्वरीने मात्र जी आपल्या गणपती बाप्पांसाठी रूम सजवलेली आहे ते डेकोरेशन मला पाहायचं. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की अहो पण आपली ईश्वरी आहे तरी कुठे. तेव्हा मामी म्हणते की आपली काय ग अंजली, ती आपली कधी झाली ग. तेव्हा आता अविनाश मामा म्हणतात की अगं सहज म्हणाली. तेव्हा मामी म्हणते की हो ना, दिसली नाही म्हणून विचारलं. आणि आपण किती मोठा मूर्खपणा केला आहे हे तिच्या म्हणजे उशिरा का होईना लक्षात आले असेल. आणि बसली असेल आता कुठेतरी तोंड दडून आणि काय तर म्हणत होती की बाप्पाची इच्छा तर तो येईल. आणि एवढी पुण्यवान आहे का ती मुलगी. तेव्हा आता अविनाश मामा रागाने मामीला म्हणतात की वल्लभरी आपण ऑफिसमध्ये आहे याचं भान ठेव. तर वल्लभरी मामी म्हणते की मी काही चुकीचं तर नाही ना बोलत. तिच्यामुळे सकाळी आणि तेवढ्यात इशू आणि आपल्या मंजुताई आत येथे येतात. तर इशू ही अगदी खुश, गुड मॉर्निंग आजी असं म्हणते. तर इशूला पाहून आजी आणि अंजली ह्या दोघींना खूप असा आनंद होतो. तेव्हा आजी म्हणते की ईश्वरी अगदी वेळेवर आली तू. तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की हो, मी सगळ्यांसाठी मोदक घेऊन आले, नैवेद्य दाखवला तर सगळ्यांना मिळेल, पूजासाठी फळं दुर्वा वगैरे सगळं काही मी घेऊन आले. आणि हे बघा आता हे सर्व काही मी. आणि तेवढ्यात अंजली आणि आजी एकमेकीकडे पाहत असतात, कारण जे काही टेबलवरील सामान आहे तर त्या ह्या लावण्याने अगदी त्या बॉक्समध्ये टाकून दिलेलं असतं. तिचं सर्व सामान भरून ठेवलेलं असतं. तर अर्णव लगेच म्हणतो की तुझं सगळं सामान अगदी भरून ठेवलं, कारण गणपती बाप्पा येणारच नाही आणि तुझं चॅलेंज मात्र तू हारणार, कारण शेवटचे फक्त तुझ्याकडे 20 मिनिटं आहेत आणि नंतर घाई व्हायला नको. आता काही तुझा हा गणू बाप्पा येत नसतो. तेव्हा लावण्य म्हणते की अगं तू मागाशी काय म्हणाली होती की फॉरेनची डिग्री, आणि माझ्याकडे फॉरेनची डिग्री आहे म्हणून असेल सुद्धा कदाचित, पण हे असं आणि ह्या अशा जुनाट गोष्टीवर मी मात्र विश्वास नाही ठेवत. मात्र आता मामीला समजते की ह्या लावण्याच्या मनात ईश्वरी बद्दल राग दिसतोय. हे तर अगदी चांगलंच आहे, वाव. त्यावर आता हे सर्व ऐकून इशू म्हणते की ठीक आहे, परंतु अजून गणपतीच्या आगमनासाठी थोडासा वेळ तर बाकी आहेच ना, आणि तेवढा वेळ तर पुरेसा आहे. अंजली ताई आजी चला, मी तुम्हाला सगळ्यांना गणपतीचं डेकोरेशन दाखवते, चला म्हणून आता ती त्यांना आतमध्ये घेऊन जायला लागते. तोच लगेच अर्णव रागाने म्हणतो की 1 मिनिट, तू येथेच थांबायचं, मूर्ती जर हॉलमध्ये आली तरच तू आतमध्ये जायचं, आणि जर नाही आली तर मात्र हे जे काही तुझा बॉक्स आहे तो उचलायचा आणि तुझं ते लेटर घ्यायचं आणि लगेच बाहेर व्हायचं, कारण ही नोकरी तुला सोडावी लागेल, ते पण कायमचे या ऑफिसच्या बाहेर जायचे. इशूला सर्वांसमोर खूप असं वाईट वाटतं. आणि मामा अंजली आजी यांना सुद्धा आता अर्णव जे काही इशूशी वागतो तर ते बघून सुद्धा अर्णवचा खूप असा राग येत असतो. मामी आणि लावण्य दोघींना मात्र फार आनंद होतो. आजी ही अर्णवला म्हणते की अर्णव, ही कोणती तुझी बोलायची पद्धत आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना अर्णव, किती चिडतोस रे. तेव्हा मात्र अविनाश मामा म्हणतात की अर्णव, अरे आपापल्या श्रद्धेप्रमाणे ही माणसं वागत असतात. मी तुला एक सुचू का, आपलं सगळं काही डेकोरेशन झालेलं आहे, त्यामुळे आपणच गणपती बाप्पाची मूर्ती ही
बुक केली तर काय होईल? त्यावर आता आजी सुद्धा म्हणते की हो ना, तू अगदी बरोबर बोललात, आपणच गणपती बसूया. त्यावर आता अंजली म्हणते की हो ना, तुमच्यातील चॅलेंज वगैरे सर्व काही राहून दे आणि गणपती बाप्पा ऑफिस मध्ये आले तर आपल्याला सुद्धा आशीर्वादच मिळेल. त्यावर आता अर्णव म्हणतो की ताई हे बघ, बिझनेसला आशीर्वाद नाही तर मेहनत लागते आणि जे काही ठरलेलं आहे अगदी तसेच होईल, अगदी ठरलेल्या चॅलेंज प्रमाणे. ईश्वरीकडे बघत म्हणतो की काही लोकांना कळून दे, कितीही देवदेव जरी केलं तरी सुद्धा गरजेला ते धावून येत नाही. तेव्हा आता लावण्य लगेच म्हणते की हो ना, अरे आता फक्त थोडाच वेळ बाकी आहे 11:40 होण्यासाठी. ईश्वरी देसाई हे ऑफिस सोडून जाण्याची वेळ आता जवळ येत आहे. तेव्हा लावण्याच्या या बोलण्याचा आजी आणि अंजली या दोघांना राग येत असतो आणि आकाशला सुद्धा. तेव्हा आता लगेच जे काही अंक आहे तर ती मोजायला घेते की काउंट डाऊन पिकअप 10, 9, 8, 7 असे ती लगेच आकडे मोजते. तेव्हा आता ईश्वरीचे डोळे भरून आलेले असतात. तर ईश्वरी आपल्या मनात गणू बाप्पाला प्रार्थना करते की आज फक्त तुला माझ्यासाठी नाही, तुझ्या या असंख्य भक्तासाठी यावंच लागेल, ज्यांचा तू एकलवता आधार आहे. जितक्या विश्वासाने मी तुला हाक मारलीस आणि आज तू नाही आला तर श्रद्धा या शब्दाला खरंच काही मतलब नाही राहणार. लावण्य मात्र आता 4 पर्यंत मोजत येते आणि 4, 3, 2, 1 असं म्हणते मोजते. तर आता अर्णव हा ते लेटर आता लगेच हातामध्ये घेतो आणि ऑफिस मधील आता सर्वांच्या मोबाईल मधील जे काही अलार्म वाजलेले आहेत तर ते वाजायला सुरुवात होते आणि सर्वांना आता वाईट वाटते, कारण आता अलार्म सुद्धा वाजला म्हणजे ईश्वरी देसाई नक्की ऑफिस सोडून जाणार, ते पण कायमची. अर्णव आणि लावण्य या दोघांना मात्र खूप असा आनंद होत असतो आणि त्यात मामी सामील असते. तेव्हा अर्णव लगेच म्हणतो की चला मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, ते बॉक्स उचलायचा आणि टर्मिनेशन लेटर घ्यायचं आणि माझ्या ऑफिस मधून आउट आत्ताच्या आत्ता निघायचं. तर इशूच्या डोळ्यात खळखळसं पाणी येत असतं आणि ज्यांच्या मनामध्ये फसवण्याचे इंटेन्शन असतात ना, त्यांनाच देवाची भीती वाटते. माझ्या मेहनतीने मला सवय लावली जिंकण्याची, त्यामुळे मी सतत जिंकतच राहणार, याच्या पुढे मात्र माझ्या समोर सुद्धा यायचं नाही, गेट आउट. तर ईश्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. अंजली आणि आजी या दोघींना सुद्धा अर्णवचा खूप राग येतो, परंतु लावण्याचा चेहरा अगदी खुश झालेला असतो. ला सुद्धा खूप असा आनंद होत असतो. अर्णव रागाने ईश्वरीकडे पाहत असतो आणि सर्व स्टाफ मधील लोक हे अगदी त्यांना इशूची काळजी वाटत असते. इशू सर्वांसमोर आता खूप रडते आणि जायला निघते, परंतु लावण्य लगेच चुटक्या वाजवते आणि म्हणते की तुझा बॉक्स राहिला, घेऊन जा. तेव्हा इशू खूप रडतच आपलं सामान उचलते आणि ती तेथून जायला निघते, परंतु अंजली आजी यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते आणि मंजूताई सुद्धा. परंतु वल्लभरीचा मामीचा चेहरा अगदी खुश असतो. आकाशला सुद्धा खूप असं वाईट वाटत असतं. ईश्वरी रडत आपलं सर्व सामान उचलते. तिला आता जाताना खूप असं वाईट वाटतं. तर अर्णव म्हणतो की देवावर जे लोक विश्वास ठेवतात ना, त्यांच्यावर कायम हीच वेळ येते. तेव्हा आता अर्णव रागाने इशूकडे पाहत असतो आणि अंजलीला खूप असं वाईट वाटतं. जी गोष्ट या जगामध्येच नाही तर ती हाकेला धावून येणारच कशी, म्हणून आता अर्णव हा देवाबद्दल सुद्धा वाईट बोलत असतो. आणि तेवढ्यात खरंच आपल्या इशूसाठी आपला गणपती बाप्पा धावूनच येतो. म्हणजे आता कमिशनर साहेब आहे तर ते आता काही लोकांना तेथे घेऊन गणपती बाप्पा मोरया असं करत गणपती बाप्पा मोठी मूर्ती घेऊन येतात. सर्वांना आता एक असा चमत्कार झाल्यासारखा वाटतो. तर इशू आणि आजी अंजली अगदी खुश होऊन ह्या गणपती बाप्पाला पाहत असतात. अर्णव आणि लावण्य या दोघांना तर धक्काच बसतो. 1, 2, 3, 4 गणपतीचा जे जे कार गणपती बाप्पा मोरया असं करतच येतात आणि शेवटी चक्क आपले गणपती राया हे अगदी त्या कमिशनर साहेबांसोबत अगदी आपल्या ऑफिसमध्येच येतात. इशूला खूप असा आनंद होतो, अंजली आणि आजी यांना सुद्धा. तेव्हा इशू इतकी खुश होऊन मनात म्हणते की गणूबाप्पाची इच्छा असेल ना तर तो येईल. तेव्हा मात्र लावण्य रागाने म्हणते की ह्या ऑफिसमध्ये मूर्ती आणायची नाही असं मी सिक्युरिटीला ऑर्डर केलं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला आत येऊनच कसं दिलं. तेव्हा आता जे कमिशनर साहेब म्हणतात की हो हो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही घेऊन आलो. तेव्हा लावण्य म्हणते की तरी सुद्धा घेऊन आलात म्हणजे तुम्हाला सिक्युरिटी गार्ड्सने अडवलं नाही का आणि कोण आहात तुम्ही. तेव्हा आता त्यातील एक माणूस म्हणतो की अहो मॅडम ते कमिशनर साहेब आहे. तेव्हा आता कमिशनर साहेब त्यांची ओळख करून देत. कमिशनर साहेबांना ओळखून अर्णव लगेच म्हणतो दळवी सर मी तुम्हाला प्लीज खरंच ओळखलंच नव्हतं, सॉरी. चेहरा मला बघण्यासारखा वाटला होता बट तुम्हाला ओळखू शकलो नाही त्यामुळे पुन्हा सॉरी. तेव्हा आता दळवी सर म्हणतात की नो प्रॉब्लेम मिस्टर राजशिर्के. तेव्हा आता अर्णव विचारतो की पण सर तुम्ही येथे असे अचानक कसे. तर आता दळवी कमिशनर साहेब म्हणतात की हे बघा रस्त्याचं काम सुरू आहे ऑफिसच्या समोर असणाऱ्या आणि त्यात पलीकडून म्हणजे समोरच एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्या देवळाच्या लोकांना आमची नोटीस आहे तर ती उशिरा म्हणजे आजच मिळाली, त्यामुळे काम मात्र आम्हाला थांबवता नाही येणार. 2 ते 4 दिवस मात्र ते मंदिर आम्हाला तेथून हलवावे लागेल आणि पूर्ण
पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावीच लागेल, परंतु मागे श्री गणेश जयंती आहे आणि या कालावधीमध्ये मात्र गणपतीची पूजा अर्चा होत राहावी अशी भाविकांची इच्छा होती. म्हणूनच आम्ही असा विचार केला की समोर असणारे तुमच्या ह्या गणेशजीच्या मंदिरासमोर ऑफिस आहे, तर त्यामध्ये 4 दिवस मात्र ह्या गणेशजीची मूर्ती बसावी. आता हा तर एक चमत्कार होण्यापेक्षा मोठा चमत्कार असतो. अर्णव आता ईश्वरीकडे पाहायला सुरुवात करतो. अर्णवला अंजलीच्या बोलण्याचं जे काही शब्दाची आठवण आहे ती होते, कारण ईश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे जर ऑफिसमध्ये गणपती होऊन आला तर तिच्याबरोबर उभं राहून तुला गणपतीची पूजा करावी लागेल. तेव्हा मात्र ईश्वरीचं चॅलेंज सुद्धा आता अर्णवला आठवायला सुरुवात होती. माझी इच्छा आहे की गणूबाप्पाने ऑफिसमध्ये यायचं आणि ते कसं यायचं हे त्याने ठरवायचं. मग तुम्ही उद्या महाप्रसादाच्या ताटालाच डायरेक्ट बसायचं. तेव्हा आता गणपती बाप्पा स्वतः आले हे पाहून लावण्य आणि अर्णव या दोघांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होता आणि मामी सुद्धा मनात म्हणते की म्हणजे ही ईश्वरी जिंकली, तिचा विश्वास सुद्धा जिंकला. तर आता आपले कमिशनर दळवी साहेब अर्णवला रिक्वेस्ट करतात की ही मूर्ती 4 दिवस आपल्या ऑफिसमध्ये बसा, तुम्ही नकार देणार नाही याची मला पूर्ण खात्री होती, म्हणून स्वतः ही गणेशाची मूर्ती मी इथे घेऊन आलो. अहो या मागे गणपतीच्या गणेश जयंतीच्या दिवशी स्वतः गणपती बाप्पा तुमच्याकडे आलेत, तुमचं नशीब समजा. तेव्हा आता अर्णव लावण्याकडे पाहत असतो आणि ईशूकडे सुद्धा. बाकी सर्वांना खूप असा आनंद होतो, कारण सर्वांचे गणेशजी आल्यानंतर चेहरे खुलतात. ईशूच्या डोळ्यामध्ये आनंद धारा वाहत असते. त्यावर आता लावण्य लगेच म्हणते की आता मात्र 11:40 होऊन गेले, त्यामुळे ही मूर्ती येथे रितसर. त्यावर आता लगेच आजी पुढे म्हणते की मूर्तीची जी काही प्राण प्रतिष्ठापना आहे ना ती होणार म्हणजे होणारच. आपल्या दारातून गणपती परत गेलेला मला तो नाही चालणार. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की खरंच अगं ईश्वरी मानलंच तुला. आज मात्र मी गणपतीचे अनेक भक्त पाहिले होते, परंतु आज खरा भक्त मात्र पाहिला. आजीला मात्र खूप असं गोड हसू येत. तेव्हा सर्वांना खूप असा आनंद होतो. त्यावर आता आकाश म्हणतो की दादा हे बघ प्लीज बाप्पाला येऊन दे ना आपल्या ऑफिसमध्ये. तर ईशू ही अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईशूकडे. शेवटी अर्णवला सुद्धा तयार व्हावे लागते आणि अर्णव सर्वांचे ऐकून आता होकार देतो. तर ईशूला खूप असा आनंद होतो. तेव्हा आता अंजली म्हणते की बाय द वे अर्णव, अरे तुझ्यातलं जे काही चॅलेंज आहे तर ते तुमच्यात झालेलं, ईश्वरी जिंकली, त्यामुळे तुला मात्र ईश्वरी सोबत गणपती बाप्पाची पूजा करावीच लागेल. तेव्हा आता लावण्याचा खूप असा जळफळाट होतो, तर मात्र आजी म्हणते की हो ईश्वरीचा अढळ विश्वास जिंकला. तेव्हा आता ईशूला इतके आनंद अश्रू तिच्या डोळ्यात येत असतात. सर्वांना सुद्धा अगदी आनंद होतो. ईशू आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, धावतच आपल्या गणबाप्पाच्या मूर्तीजवळ येते आणि आपल्या गणबाप्पाला नमस्कार करून गणपतीची मूर्ती आपल्या हातात घेते. तेव्हा सर्वजण गणपती बाप्पाला नमस्कार करतात. ईशू ही गणपती बाप्पाच्या मूर्तीला हातामध्ये घेऊन अगदी मनोभावाने प्रार्थना करत अर्णवकडे पाहत असते. सर्वांना आता आनंद होतो, परंतु लावण्य आणि मामी ही अगदी रागाने पाहत असते. तेव्हा आता अर्णवला ईशूला जे काही त्याने चॅलेंज केलेलं आहे त्या चॅलेंजची आठवण होत असते आणि तो ईशूकडे पाहत असतो. तर ईशू आता अगदी गणपती बाप्पाला आपल्या हातात घेऊन बोला गणपती बाप्पा की मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणून सर्वजण आता गणपती बाप्पांचा जय जयकार करतात. अर्णव मात्र आता बघूनच असतो, त्याला काही एक बोलायला आता एकच चान्स सुद्धा नसतो. तेव्हा आता ईश्वरी छान असं गणपती बाप्पाचं स्वागत करते की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तेव्हा मात्र आता लावण्याचा इतका जळफळाट होतो, तर ती विचार करते की AR मात्र आता ह्या देशी गर्ल सोबत पूजेला बसणार हे तर मी नाही बघू शकत. ज्याच्याबरोबर मी प्रेम करते तर त्याला मी दुसऱ्या सोबत कधीही नाही बघू शकत. तेवढ्यात गुरुजी सुद्धा येतात आणि गणपती बाप्पांना आता त्यांच्या ह्या डेकोरेशन जे काही केलेले आहे आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना बसवलं जातं. तर आता गुरुजी सुद्धा येतात. तर आकाश गुरुजींना नमस्कार करून अगदी वेळेवर आलात असे म्हणतो. तेव्हा मात्र आजी खोशून म्हणते की अरे बापरे, म्हणजे गणपती बाप्पा विराजमान होत नाही तेच गुरुजी सुद्धा आले. तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं आजी गणपती बाप्पा आले म्हणजे प्राण प्रतिष्ठापना होणारच होती, मीच त्यांना अर्जंट कॉल केला आणि बोलावून घेतलं. आजी खोशून म्हणते की बरं आकाश खरंच खूप छान केलंस. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की चला आता प्रतिष्ठा स्थापनेचा हा मुहूर्त सुरू झाला. आपल्याला पूजेची सर्व तयारी करून पूजा करायची आणि पूजेला मात्र कोण बसणार आहे असं विचारतात. तेव्हा आता आजी आणि अंजली या दोघींना आनंद होतो, परंतु अर्णव लगेच तेथून जायला निघतो. तर ईश्वरी म्हणते की काही माणसांना दिलेला शब्द मात्र लक्षात राहत नाही वाटतं, लगेच विसरून जातात. मला तर अगदी कमालच वाटते. त्यावर आता अंजली म्हणते की माझ्या भावाला मात्र ईश्वरी तू काही बोलायचं नाही बरं का, दिलेला शब्द तो पाळतो हो की नाही अर्णव, त्यामुळे अर्णव तुझ्यासोबत
पूजेला बसेल. त्यावर आता अर्णव म्हणतो की ताई हे बघ, मला मीटिंग्स हँडल करायच्या आहे आणि जर येथे हे करत बसलो तर अंजली लगेच पुढचं म्हणते, अरे मी तुझं नाव घेते आणि तुझं काय चाललं तुझं, तू चॅलेंज जिंका किती प्रयत्न करत होता आणि तू चॅलेंज जिंकण्या अगोदरच तू ईश्वरीचं सर्व सामान बांधून ठेवलं. आता ईश्वरी जिंकली की नाही, दिस इज नॉट फेअर. त्यामुळे चल काही एक बोलू नको आणि पूजेसाठी पटकन तयार हो. तेव्हा अर्णव चक्क पूजेसाठी तयार होतो आणि ओके म्हणतो. तर ईश्वरीला खूप असा आनंद होतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. तर आता गिशूही अगदी जोरात अगदी खुश म्हणते की गणपती बाप्पा मोरया. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की माफ करा यजमान, अहो पण पूजेसाठी तुम्हाला सोहळे नेसावे लागेल. पूजेसाठी मी साहित्य घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे आतमध्ये आणण्यासाठी कोणीतरी मला मदत करताल ना. तेव्हा आजी म्हणते की हो हो. तर अविनाश मामा म्हणतात की आई थांब मी जातो. तेव्हा अविनाश मामा हे गुरुजींना बाहेर घेऊन जातात पूजेचं साहित्य आणण्यासाठी. तर आता अर्णव हा अंजलीला म्हणतो की कम ऑन ताई, मी पूजेला सोहळं नेसावं असं नाही, ते कधी शक्य होणार नाही, म्हणून अर्णव सोहळं नेसायला तयार नसतो. त्यावर तर अंजली म्हणते की अरे कम ऑन, म्हणजे हे बघ पूजा आणि तू हे कॉम्बिनेशन तर झालं, आता सोहळा आणि तो हे कॉम्बिनेशन होऊन जाऊ. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई लास्ट मोमेंटला आपण हे कपडे आणणार कडून, जे कपडे घातलेले आहेत ना त्याच्यातच पूजा होऊन जाऊन. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की हो ना मी आणले सोहळं. त्यावर आता आजी आश्चर्याने विचारते की ईशू अगं तू सोहळं सुद्धा आणलंस का. त्यावर आता ईश्वरी खुशून म्हणते की हो आजी हे बघा, आणि ईश्वरी तिने जे सोहळं आणलेलं आहे तर ते दाखवते. हे बघा. तर आजी म्हणते की तुला इतकी खात्री होते की गणपती बाप्पा येणार. तर ईश्वरी खुशून हो म्हणते आणि ईश्वरी श्रद्धा असावी तर ती तुझ्यासारखी. अगं तू अर्णवसाठी सोहळं आणलं पण तुझ्यासाठी काय बरं. त्यावर आता ईश्वरी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी तयारी करून आलेली आहे आणि जी साडी तिने पूजेसाठी घालायला आणलेली असते तर ती साडी सुद्धा आता ती दाखवते आणि आता ईशू ती साडी नेसून तयार होणार असते. तेव्हा आता ईश्वरीची ती तयारी पाहून आजीला मात्र खूप असा आनंद होतो. आजी म्हणते की वाव, खरंच ईश्वरी तू तर कमालच आहे. सर्वांना मात्र ईश्वरीचं कौतुक वाटतं, परंतु लावण्य आणि ही जी वल्लभरी मामी आहे तर त्या दोघींचा मात्र खूप असा जळफाट होतो. तेव्हा आता ईश्वरी लगेच अर्णव जवळ येते आणि अर्णवला म्हणते की सर हे घ्या, आणि तो सोहळ्याचा जो काही कपड्यांचा बॉक्स आहे तो मात्र अर्णवच्या हातात देत. सर हे सोहळं. त्यावर आता अर्णव रागाने म्हणतो की हे मला नेसता येत नाही, मग कोण नेसवणार आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की मला येत नाही. तर लगेच अर्णव आजीला विचारतो. तर आजी म्हणते की मला सुद्धा नाही येत. त्यावर आता ईश्वरी अगदी खुशून म्हणते की मी नेसवते. तर अर्णव रागाने म्हणतो की तू नो वे. तर ईश्वरी म्हणते की हो वे तर आहे, म्हणजे हे बघा मी तुम्हाला गाईड करू शकते की कसं नेसायचं ते, मी सांगेन अगदी तसेच नेसा. तर अर्णव रागाने म्हणतो की ते मला नाही चालणार. त्यावर आता आजी म्हणते की अर्णव हे बघ, आता मात्र तुझं कोणीही काही ऐकणार नाही, नाहीतर येते सगळ्या ऑफिस समोर तुला माझा ओरडा खावा लागेल. त्यामुळे जा पटकन तयार हो, आता एकही शब्द बोलू नको. त्यावर आता ईशू खुशून हो आजी असं म्हणते. ईश्वरी खुशून अर्णवला सगळ्यांसमोर म्हणते की सर येतात ना सोहळं नेसण्यासाठी चेंजिंग रूम मेल मॉडेलला जी रूम आहे ती वाली, अगदी खुणावून म्हणते, ते पण अगदी अगदी तोऱ्यातच. तर अर्णव फक्त बघूनच असतो. ईशू धावतच आतमध्ये जाते. तर मात्र आता आपली जी काही आजी आणि अंजली आहे तर त्या आता अर्णवकडे पाहत असतात आणि अर्णव त्यांच्याकडे. आजी म्हणते की शहाणं ग माझं बाळ, आणि शेवटी अर्णवला आता ईश्वरीचं ऐकावं लागतं आणि ईशू जसं सोहळे नेसायला सांगते अगदी अगदी तसंच तो सोहळं नेसण्यासाठी तयार होतो. शेवटी मात्र ईश्वरीने तिचं चॅलेंज जिंकलेलं असतं आणि अर्णवने त्याचं जे चॅलेंज आहे तर ते हारल्यामुळे आता त्याला ईश्वरीचा प्रत्येक शब्दानं शब्द ऐकावा लागतो आणि ह्या पूजेसाठी सोहळं नेसून तयारच व्हावं लागते. आकाशला सुद्धा खूप असा आनंद होत असतो. तेव्हा मात्र अर्णव रागानेच पाहत असतो. तर वल्लभरी मामीला खूप असा राग येतो. ती मनात म्हणते की वल्लभरी अगं ही ओल्ड लेडी आहे ना, तिला त्या ईश्वरीचं समोर वर्चस्व हे दिवसेंदिवस वाढतच चालले, त्यामुळे लवकरात लवकर कायमचा हिचा बंदोबस्त तर करावाच लागेल. आजी आणि ईश्वर आपल्या अंजली मात्र ह्या अर्णवकडे अगदी खुशून पाहत असतात. त्यानंतर मात्र आता अंजली आणि इतक्या आपल्या आजी खुश असतात, परंतु लावण्य आणि वल्लभरी मामी यांचा जळफाट होतो. तर बाकी सर्वजण आता ईशू आणि आपले हे अर्णव सर अगदी कसे तयार होऊन बाहेर येतात याची सर्वजण वाट पाहतच असतात. ईशू ही चेंजिंग रूममध्ये अर्णवला घेऊन जाते आणि जसं सोहळ नेसायचं आहे तसं ती सांगते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्णव हा ईशूने सांगितल्याप्रमाणे सोहळ घालतो आणि धोतर नेसून तो बाहेर येतो. तर आता ईशू विचारत असते की सर झाले का, लवकर या पटकन बाहेर. अर्णव मात्र असा उघडा असतो. तर ईश्वरी म्हणते की ओ सर, परंतु जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. अर्णवकडे
अर्णवकडे पाहते लगेच आपलं तोंड वळवते, कारण आता अर्णवला सोहळं नेसता येत नाही. तर इकडे बाहेर सर्वजण अर्णव सोहळं नेसून केव्हा बाहेर येतो याची वाटच पाहून असतात. अविनाश मामा म्हणतात की सोहळं नेसण्यासाठी इतका वेळ. तेव्हा आता अर्णव सोहळं नेसून जेव्हा बाहेर येतो तर आता मामी ही सर्वांना म्हणते की हो हो ओ वाव, अरे वा, अर्णव राजसारखे सोहळं नेसून तर बाहेर आले. तेव्हा अर्णव सोहळं नेसून जेव्हा बाहेर येतो सर्वांना खूप असा आनंद होतो, कारण त्या सोहळ्यामध्ये तो खूप सुंदर दिसतो. अंजली आणि आजी तर खूप खुश होतात. तर इशू सुद्धा अगदी मस्त साडी घालून अगदी तयार होऊन बाहेर येते. तर इशूचं ते रूप पाहून सर्वांना खूप असा आनंद होतो. अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जोडी खरंच खूप छान अशी दिसत असते. दोघंही आता जोडीने आपल्या गणपती बाप्पाची पूजा करणार असतात. तर ही जोडी खरंच खूप सुंदर दिसते. या जोडीला पाहून अंजली आणि आपल्या आजी आहे तर त्या अगदी खुश होत असतात. आकाश आणि मामा सुद्धा खूप खुश असतात आणि गणपती बाप्पांची शेवटी ही पूजा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याच हाताने होते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.